रंगावली डॅम बांधण्यासाठी की आमची जमीन जाईल तरी चालेल, परंतु आमचे भाऊ आहे ते जगायला पाहिजे यासाठी ही जमीन दिलेली होती। मजूर आज या तहसील कार्यालयावर धडक मोर्चा आज आपण लिहिला आहे। तर आपले प्रमुख मागणी आहे रंगावली शेतकरी विरोधी 14 जुलै 2026 रोजीचा नगर विकास विभागाचा पाणी पुरवठा शासन निर्णय झालाच पाहिजे। रंगावली धरण हे 50% गावाने भरले आहे तरी 086 धरण बांधीन आज 45 वरे गई है डैम यम पक्को गाळबाई गई हो ते भी वाड़ी पानी पुरवठा योजना सरकार कह गई रपवे है अपहाल न हत्ता वाड़ी पानी पुरवठा लोक म्हणजे ज्याला पान जागलियत होता तोच पाणी वेची खाई रोले आज पोजिशन में आणि आज अखा लाखे का को मोर्चा में येता हा को मोर्चा येता योका योका ही है को अपहाल धमकी दे है पण ओ मोर्चो फक्त कमी है अगलारी मोर्चो भरपूर रोई कामात यहाँ में आजू लोग नहीं येल्ला हेता कामात यहाँ आजू नहीं लोग येल्ला हेता आमा उन्हाळा मा जेसीबी लावून खडा खोदीन मोठा हेल पाय वाळता हा आणि जे पाणी डॅम मध्ये जे गावे बुडीत क्षेत्रामध्ये गेलेले आहेत आणि त्या पाण्याचा जो उपयोग घेत आहेत त्या शेतकऱ्यांचा हा मोर्चा आलेला आहे। हा मोर्चा काढण्याचा उद्देश हाच आहे की ज्या आदिवासी शेतकऱ्याने आपल्या जीवन मरण्याची जी जमीन आहे पिढ्यानपिढ्या पुरणारी जमीन ही जमीन आदिवासींच्या विकासासाठी दिलेले होते। डॅम आमच्या आदिवासींच्या पिढ्यानपिढ्यासाठी बनवलेला आहे। आमच्या आदिवासींच्या त्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांचे योग्य पुनर्वसन अजून झालेलं नाही। त्या गावामध्ये तुम्ही जाऊन बघा साधे रस्ते नाही, शाळा नाही, आरोग्याची व्यवस्था नाही आणि त्यामुळे आमच्या जो रंगावली डॅमचा पाण्याचा हक्क आहे तो हक्क आम्ही घेणारच आहे। आम्ही कुणाला देणार नाही, आमच्या हिस्साचा वाटा कुणाला देणार नाही हे आज ठणकावून सांगण्यासाठी आलेलो आहे। प्रिय भावा आणि बहिणींनो, आज देशभरामध्ये या मोदी शाह सरकार आपल्या आदिवासींना आमच्या आदिवासींच्या जमिनी हिसकावून भांडवलदारांना विकत आहे। आपल्या डोळ्यासमोर MIDC आलेले MIDC मध्ये कवडी मलाने आपल्या आदिवासींच्या जमिनी हिसकवलेल्या आहेत आणि त्या आदिवासींना बेरोजगार बनवलेले आहे। तसंच उकाई डॅम मध्ये जवळ उक्या डॅम आहे तिथं हजारो आदिवासी जमिनी गेल्या आणि त्या जमिनीच्या बदल्यात त्यांचे पुनर्वसन झालं नाही। आज त्या आदिवासी बांधव वन जमिनीवर आपल्या उपजीविका करत होते, परंतु आता 20-25 वर्षानंतर तीच जमीन आता भांडवलदारांना काढून हे मोदी शाह सरकार देत आहे। त्यामुळे आमच्या जमीन, आमचं जंगल, आमच्या जल आम्हाला भेटत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील आणि येणाऱ्या दिवसामध्ये सत्यशोधक शेतकरी सभा ही पुढे या आपल्या सगळ्या बांधवांसाठी उभी राहील हे मी आज आश्वासन देतो। लाल सलाम, सत्य के जय हो। जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी।